जसा येवाचा चेंडू तसा माराचा न ढेपलान जावाचा बॉल न रन गावाच्या अशी परिस्थिती होती. परंतु आता बदललेलं आहे सगळं काही आणि समालोचनाचा दर्जा पण या ठिकाणी बघतोय की ही मंडळी दूरदर्शनवर वगैरे कुठेतरी मोठ्या चॅनलवर दिसायला पाहिजे इतकं चांगलं समालोचन करतात. खूप खूप चांगलं आणि वाखाणण्याजोगं सर्व काही आहे. सामना सुरू होण्याच्या अगोदर फक्त 2 मिनटं मोबाईलवर बोलेन आणि थांबेन कारण मनोरंजनाचं आग्रह आहे म्हणून. कारण सगळीजण हल्ली मोबाईलवर दिसतात म्हणून बोलते. अरे दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला. दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला. अन मोबाईल घेऊन रातभर जागून व्हावाचा काही नाही भला. अरे मोबाईल घेऊन रातभर जागून व्हावाचा काही नाही भला. अरे दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला. आणि मोबाईलनी भाषा बदलली हो. भाऊस झालं ब्रो बोलतात भावसानं. ब्रो हल्ली नवीन आलाय. भाऊस झालं ब्रो अन नवर झालं हबी बोलतात नवऱ्यानं. पण आम्हाला घुबीच माहिती होती, ही हबी कणशी आली माहिती नाही. भाऊस झालं ब्रो आणि नवर झालं हबी. बहिणीस झाली सिस आणि पोरगी झाली बेबी. अरे लागलाय येर कसलं येथेर येऱ्यांचा बाजार झाला. लागलाय येर कसलं येथेर येऱ्यांचा बाजार झाला. आणि मोबाईल घेऊन रातभर जागून व्हावाचा काही नाही भला. यां सगळी कुटुंब बर्बाद व्हायची पाली आली. नवरा व्हॉट्सअप आणि बायको FB व. नवरा व्हॉट्सअप पंचांचा इशारा तर तुम्हाला थांबावं वाटतं हो. मला गेम बघायचा आहे. नवरा व्हॉट्सअप आणि बायको FB व. खोटा खोटा या जग आणि संसार डब घाईव. खोटा खोटा या जग आणि संसार डब घाईव. अरे मायावी जग बाबा तू बघ एऱ्यांचा बाजार झाला. कारण ते मोबाईलविषयी फक्त 2 मिनटं की वेळ फार खाल्ला याने वाकडी झाली मान. वेळ फार खाल्ला याने वाकडी झाली मान. नाती झाली ठार याचे राहिले नाही भान. नाती झाली ठार याचे राहिले नाही भान. मोबाईलमध्ये घुसले लहान थोर सान. मोबाईलमध्ये घुसले लहान थोर सान. आणि साध्या सोप्या सरळ आयुष्याची यांनी केली फार घाण. साध्या सोप्या सरळ आयुष्याची यांनी केली फार घाण. कारण फेसबुकवर मित्र 1000 म्हणजे फेसबुकवर 5000 मित्र न गावा निचरीने कुत्र अशी परिस्थिती झाली. फेसबुकवर 5000 मित्र, फेसबुकवर मित्र 1000, नकली लोकांचा भरला बाजार. रोज नवे नवे मानसिक आजार. बंद दरवाजे तरी उघडा शेजार. सर्व काही स्वस्त आणि मस्त पण खरं काही भासत नाही. साला सोशल मीडिया आता सोसत नाही. साला सोशल मीडिया सोसत नाही. थँक्यू व्हेरी मच आतिश. तुम्ही या ठिकाणी बोलता आणि आम्हाला आमच्यासारख्या छोट्याशा कलाकारांना इतका मानसन्मान देता. इतकी पारितोषिकं मला तर वाटतं की आता पाहुण्यांना पण पारितोषिकं महेशकडून विनंती आहे की सुरू करावी. इतकी पारितोषिकं पुन्हा एकदा मी विनंती करतो की सामना सुरू करावा. माझे 2 शब्द आपण सर्व प्रेक्षकांनी क्रिकेट रसिकांनी ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या भूमीमध्ये जन्मलेला हा कलावंत अर्थातच गोड कलावंत संजीवन म्हात्रे यांचा आवाज एक मार्मिक संदेश असतो. एका मिमिक्रीच्या मागे दडलेलं हे मार्मिक संदेश त्यांच्या माध्यमातून पोहोचवलं जातं. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अर्थातच मागच्या सामन्याचा सामनावीर राहिलेला सलमान शेख याला सामनावीरचा किताब बहाल केलं जाते. अभिनंदन. आणि अर्थातच पराभवातून माणसानं शिकावं. परंतु या ठिकाणी पराभव झाल्यानंतर या खेळाडूनं प्रत्येक रसिक प्रेक्षकाचं आणि मान्यवराचं या ठिकाणी मन जिंकलेलं अशा खेळाडूला या ठिकाणी पराभवानंतर देखील सामनावीरचा किताब बहाल केला जाते. वळूया आदरणीय चंद्रकांत शेट्टी सरांकडे. धन्यवाद. एक जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज मॅच काय असते शेवटच्या क्षणापर्यंतचे चित्त थरारकता काळजाचे ठोके चुकवणारा सामना या अगोदर पाहायला मिळाला. सुपर डुपर हिट पिक्चर झाला आणि आता त्यानंतर आणखीन एक ब्लॉकबस्टर पिक्चर आपल्या समोर येताना पाहायला मिळतोय. वाकळण आणि चांभारली सध्याच्या घडीला जे 2 संघांचा बोलबाला आहे त्या 2 टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर ऋषी भोईर आणि त्यांच्या बरोबरीने केतन म्हात्रे. तर गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर रफ्तार का राजा गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय रजत मुंडे, ज्याच्या वेगाने चांभारली गावाला टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणलं. या परंतु जसा वेग तसा कल्पकता या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने ऋषी भोईरच्या बॅटमधून येतोय चौकार. या महेश कडूवली तरुपणात गरुडा
परी त्याने घेतली उंच भरारी तरुणपणात गरुडा परी त्याने घेतली उंच भरारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी महेश कडू मित्र मंडल भारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी महेश कडू. तर स्क्वेअर लेगच्या दिशेने आता मात्र हा बॉल टोलावला जातोय. रजत मुंडेचा वेगवान बॉल तर होता, त्याला मात्र दिशा दिली कृषी भोईर, ज्याच्याही नावावर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 6 मोटरसायकल बाईक जिंकण्याचा मान आहे. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर केतन याच्याही नावावर बरेचसे विक्रम आहेत. याही वेळेला पाहिलं थोडेसे शफल झाले, बॉल मात्र काही काळ हवेत जरूर गेला होता आणि नॉमॅन्सलँड क्षेत्रात जाईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. रजत मुंडे आणि त्याच्या समोर मात्र 2 तेवढ्याच ताकदीचे फलंदाज देखील पाहायला मिळत आहेत. चांभारली, खालापूर तालुका आणि खालापूर तालुक्यातील देखील क्रिकेट अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. मग रायगडाचा कोणताही भाग असेल, मग तो पनवेल असेल, उरण असेल, पेण असेल, अलिबाग असेल, अगदी महाड पोलादपूरपर्यंत रायगडच्या खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आणि अलीकडच्या काही वर्षांमध्ये रायगडने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप मोठी झेप घेतली आहे. यावेळेला मात्र वेगवान बॉल होता रजत मुंडेचा, वेगावर स्वार झाला होता. शॉट ऑफ गुडलँड स्पॉटवर पिचिंग पाहायला मिळाली. तदनंतर बॉल उसळी घेत असताना केतन म्हात्रेला एका क्षणामध्ये बरेचसे प्रश्न विचारता बॉल किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झालेली आहे ती 7 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. पहिली ओव्हर सुरू आहे. माजी सरपंच चषक सोनारीची एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. त्यावेळेला वेगवान बॉल तर जरूर होता. मिड विकेट झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, केतनच्या बॅट मधून येतोय हा फटका, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जातोय चौकार. सामने बघायाच बघ मैदान भरलंय भारी तरुणपणात गरुडा परी त्याने घेतली उंच भरारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी महेश कडू मित्र मंडल भारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी महेश कडू मित्र मंडल भारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी. ही स्पर्धा जर पाहिलं तर महेश कडू मित्रमंडळाच्या माध्यमातून, स्वतः महेश नरेश कडू साहेबांच्या माध्यमातून, दिनेश श्रमण तांडेल यांच्या माध्यमातून जय माता दी ग्रुप, धावसंख्या जर पाहिली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झालेली आहे ती 11 बिनबाद 11 वाकळण संघाची. जय माता दी ग्रुप, त्याचबरोबरने श्री साई समर्थ एंटरप्राइजेस, पार्किंग बॉयज सोनारी, ऑफिस बॉयज सोनारी, कडू 11 सोनारी, प्रमोद स्पोर्ट्स सोनारी, तांडेल ब्रदर्स, कारवाली बेट्स, ज्ञानेश्वर माऊली ग्रुप यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने हा सोहळा मात्र सलग 3ऱ्या वर्षी टेनिस क्रिकेट रसिकांची मात्र मन जिंकून घेतोय. दरवर्षी काहीतरी नाविन्य, दरवर्षी काहीतरी नवीन, दरवर्षी काहीतरी भव्य दिव्य अवाढव्य ही या स्पर्धेची ओळख आहे आणि याही पर्वामध्ये आपल्याला तेच पाहायला मिळत आहे. सामना सुरू आहे या क्रीडा स्पर्धेचा. आज या दुसऱ्या रात्रीतील एक महत्त्वपूर्ण सामना आपण या ठिकाणी पाहतोय, ज्या मॅचवर खालापूर तालुक्याच्याही नजरा आहेत आणि कल्याण डोंबिवली परिसराच्या देखील नजरा आहेत. अशी मॅच वाकळण बनाम चांभारली सुरू आहे सोनारी गावामध्ये. बॉलिंगमध्ये बदल केला जातोय. संदेश मुंडे या चांभारली संघाचा आणखीन एक प्रमुख अस्त्र, ज्याला खुल्या गटातील क्रिकेटमध्ये देखील सातत्याने आमंत्रित केलं जातं, तोच संदेश मुंडे बॉलिंगसाठी. संदेशचा हा बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. पिचिंग झाली, तदनंतर वळण घेतलं काहीसा कमी गतीने, मात्र कीपरच्या हातामध्ये जातोय. या पहिल्या बॉलवर थांबवलंय फलंदाजाला ऋषी भोईरला संदेश मुंडेने. चांभारली म्हटलं तर वेगवान गोलंदाजीचा तोफखाना चांभारलीकडे आहे. एकाहून एक सरस वेगवान गोलंदाज चांभारलीकडे पाहायला मिळतात, परंतु एकाहून एक चांगले फलंदाज वाकळणकडे, म्हणजे वाकळणची फलंदाजी आणि चांभारलीची गोलंदाजी हे या मॅचचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य असणार आहेत. तर पाहूया चांभारलीचे गोलंदाज वाकळणच्या फलंदाजांना थांबवत आहेत की चांभारलीच्या गोलंदाजाच्या वेगवान गोलंदाजांचा वर मात्र तुटून पडतायत वाकळणचे फलंदाज, हे या मॅचमध्ये आपल्याला पाहायचं आहे. क्रिकेट रसिक जे मात्र आवडीने मैदानात येतात, टीव्हीवर मॅच असू देत, इंटरनॅशनल किंवा IPL असू देत, आम्हाला मैदानात यायचं आहे कारण आम्ही दिवाने आहोत टेनिस बॉल क्रिकेटचे. यावेळेला आपल्या अनोख्या शैलीमध्ये हा बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता. जास्त शफल झाले, एका वेगळ्या स्टाईलने वेगळ्या पद्धतीने हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, बाईच्या स्वरूपातील धाव, कारण T20 क्रीडा प्रकार आला आणि हे विविध प्रकारचे फटके क्रिकेटमध्ये आले. AB डिव्हिलियर्स, तिलकरत्ने दिलशान असेल, ब्रँडन मॅककलम असेल, केविन पीटरसन असेल, या सर्व फलंदाजाने विश्व क्रिकेटला समृद्ध केलं, वेगवेगळ्या धाटणीचे फटके आणले आणि तेच फटके मात्र आमचे टेनिस क्रिकेटमधील फलंदाज देखील खेळू लागले आणि क्रिकेट गाजू लागले. त्याची प्रचिती आम्हाला अनेक फलंदाजांची फलंदाजी पाहत असताना जरूर येताना पाहायला मिळते. यावेळेला हेलिकॉप्टर
उडवला गेलाय, परंतु या ठिकाणी झेल देखील सुटतोय. पहा, बऱ्याचशा घटना घडल्या एकाच बॉलवर. हेलिकॉप्टर खेळला केतनने, परंतु तो झेल पकडण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. बचावला जातोय केतन. ज्या केतनची फलंदाजी पाहण्यासाठी खूप मोठ्या संख्येने चाहते त्याचे यूट्यूबवर देखील मॅचचा आनंद घेत आहेत आणि या ठिकाणी देखील उपस्थित आहे. तर पहा, संदेश आणि केतन यांच्यामधील युद्ध रंगलंय. दोघेही तोलामोलाचे आहेत, दोघेही मात्र बलाढ्य आहेत, परंतु एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न आज जरूर करतील. यावेळेला बिग हिट स्क्वेअर लेगच्या दिशेने. हो, कॅचेस विन द मॅचेस यासाठीच म्हटलं जातं. चुकीला माफी नाही. षटकार. महेश कडू मित्र मंडळाने सामने ठेवले सोनारीला. नाईट मॅचिंगचे आयोजन करून नाव त्याने गमविला. नाईट मॅचिंगचे आयोजन करून. तर संधी मिळाल्यानंतर संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. केतनच्या बॅटमधून निघाला फटका. पाहिलं पहा, का वेग होता, बॉल तेवढा खराब नव्हता, परंतु केतनकडे ती ताकद आहे, ती पॉवर आहे. एकमेव खेळाडू आहे टेनिस क्रिकेट विश्वातील ज्याच्या नावावर 3 फोर व्हीलर कार आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या रूपात जिंकण्याचा. पहा, यावेळेला नक्कीच पॉईंटच्या दिशेने बॉल टोलावला जातोय. रन घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि याला कॅल्क्युलेशनचं क्रिकेट म्हणतात. केवळ षटकार चौकार म्हणजे क्रिकेट नाही, तुम्हाला चांगल्या बॉलला सन्मानही द्यायचा आहे, एकेरी दुहेरी धावाही काढायच्यात आणि तेच या ठिकाणी होत आहे. 2 ओव्हरची समाप्ती होते आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 23 धावा. 23 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. या क्रीडा स्पर्धेविषयी जेवढं सांगावं, जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. प्रत्येक गोष्टीची पूर्तता आयोजक कडून केली जाते. विशेष म्हणजे खेळपट्टी बनवताना देखील खूप मोठी या ठिकाणी मेहनत घेतली जाते. खेळपट्टीपासून ट्रॉफीजपर्यंत, टी शर्ट्सपर्यंत आणि अगदी लाईव्ह कव्हरेज देखील जर पाहिलं तर विक्रमी 5 कॅमेऱ्यानिशी या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज देखील केलं जातं tenniscricket.in टीमच्या माध्यमातून. आमच्या समालोचकाची टीम जर पाहिली तर या ठिकाणी आतिजी असतील, प्रसाद भोईर असतील, अमित म्हात्रे असतील, हे जुडले गेलेत आणि उद्या IPL समालोचक कुणालजी दाते यांचा देखील आपण आवाज या ठिकाणी उद्या ऐकू शकता. जाऊयात मॅचच्या दिशेने. ही या क्रीडा स्पर्धेची खऱ्या अर्थाने ओळख आपल्याला पाहायला मिळते. रजत पुन्हा एकदा बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. 2 ओव्हरची समाप्ती झाली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोणताही गडी गमावला गेलेला नाही आहे आणि धावसंख्या झाली आहे 23. 5 ओव्हरच्या या मॅचमध्ये वाकळण श्रेष्ठ ठरणार की मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. सांभारली. दोन्ही संघ बलाढ्य ताकदीचे आहेत आणि यावर्षीचा हंगाम दोन्ही संघाने गाजवलाय. तर या मॅचमध्ये कुणाचा बोलबाला राहतोय माजी सरपंच चषकाच्या. यावेळेला सन्मान दिला. या बॉलला कव्हरच्या झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता केतनचा. केतन देखील मात्र प्रत्येक बॉलवर प्रहार न करता मेरिटवर क्रिकेट खेळतायत. काही बॉलची वाट पाहतायत आणि काही बॉलची वाट लावतायत देखील. 1 रननी मात्र स्कोर पुढे जाईल आणि जाऊन पोहोचतोय तो 24 धावांवर. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे आणि आदरणीय आणि वाढदिवस देखील उद्या रात्री आपण साजरा करणार आहोत महेश कडू साहेबांचा. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, मोहात पडले मोठ्या फटक्याच्या, परंतु झेल पकडला जातोय. ऋषी भोईरचा अडसर दूर केला जातोय रजत मुंडेच्या माध्यमातून. विकेटचं पतन. पहिला धक्का बसतोय वाकळणला. महेश कडू गारवाली देवी विठाई त्यांच्या संगतीनं. ज्ञानेश्वर माऊली गारवाली देवी विठाई त्यांच्या संगतीनं. सिद्धिविनायक मैदानावर आयोजन केलं छान. त्यांचा पाहून असं आयोजन वाढली गावाची शान. त्यांचा पाहून असं आयोजन वाढली गावाची शान. हे सामने बघायात बघ मैदान भरलंय भारी. तरुणपणात गरुडा परी त्यानं घेतली उंच भरारी. ज्याच्या तोंडावरी. तर ज्या नक्कीच स्पर्धेचा बोलबाला मागील 3 वर्ष संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळतो. ती स्पर्धा आपण पाहतोय सोनारीची माजी सरपंच चषक. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धुरंधर खेळाडू जातोय. ग्रामीण क्रिकेटचा एक मोठा मोहरा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जीत भोईर, मॅन फ्रॉम वाकळण, ज्याच्याही नावावर 9 मोटरसायकल बाईक आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकातील 4 व्हीलर. एक वेगवान बॉल रजत मुंडेचा, परंतु वेग वाढवण्याचा प्रयत्न करत असताना दिशेवरचं नियंत्रण कुठेतरी हटतंय आणि आणखीन एक स्वैर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो रजत मुंडेचा. खूप कमी वय आहे रजतचं. पाहिलं तर 21-22 या वयामध्ये रजतने खूप चांगला पल्ला गाठलाय. कारण जेवढी चांगली बॉलिंग करतात तेवढी चांगली ते बॅटिंग करतात डावखुऱ्या हाताने. ही त्यांची वैशिष्ट्य आहे, त्यांचं ओळख आहे. तर पाहूया समोर मात्र तेवढ्याच ताकदीचे 2 फलंदाज वाकळण गावाचे उभे आहेत.
यावेळेला वेग 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 प्रचंड वेग, वेगावर जणू काही स्वार झालाय. मला केतनला थांबवायचंय, त्यासाठी माझ्या वेगाचा वापर करायचा आहे. मी माझं प्रभावी वेगाचं अस्त्र बाहेर काढलंय आणि या अस्त्राने अगदी गारात केलं केतनला. या बॉलवर राज्य केलं केतन मात्रेवर, ते मात्र रजत मुंडेने. प्रत्येक बॉलवर फलंदाज की गोलंदाज हा प्रश्न निर्माण होताना पाहायला मिळतोय. ही आहे या स्पर्धेची ओळख. चुरस चुरस आणि चुरस सुरू आहे प्रत्येक मॅच मध्ये. पुन्हा एकदा वेगाने गोलंदाजी केली जाते. रजत मुंडे ना का मला वेगवान गोलंदाज म्हणून ओळखलं जातं. विश्वजित ठाकूर, विजय पावले या पंक्तीमध्ये जाण्याची क्षमता माझ्यामध्ये देखील आहे आणि त्या दिशेने वाटचाल तर रजत मुंडेची जरूर झाली आहे. ज्या पद्धतीची तो बॉलिंग करतोय, या 2 बॉलवर जर पाहिलं तर अगदी थांबवलं एका जागेवर केतन म्हात्रेला. रजत मुंडेने आपल्या वेगवान धारदार गोलंदाजीच्या जोरावर प्रेक्षकांच्या नजरा या मॅचवर लगावल्या आहेत. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल तर हवेत जाईल आणि पहा अचूकता दाखवली तर तुम्हाला यश मिळणार. चांगल्या टप्प्यावर बॉलिंग केली तर बॅट्समन चुका करणारच. तेच झालं, रजत मुंडेला यश मिळतंय. माथा ठेवून चरणी तुझ्या जीव सुखावला, माथा ठेवून चरणी तुझ्या जीव सुखावला. गणपती पावला, गणपती पावला, गणपती पावला, गणपती पावला, गणपती पावला. या सोनारी गावची ओळख म्हणजे श्री क्षेत्र सिद्धिविनायक आणि या सोनारी गावची ओळख म्हणजे आयात आणि निर्यात होणारा, नक्कीच संपूर्ण भारतातील 60% व्यापार ज्या नावाशेवा बंदरातून चालतो त्या नावाशेवा बंदरात जाणारा आणि येणारा असा एकही कंटेनर नाहीये जो या सोनारी गावातून जात नाही. ही या गावाची खऱ्या अर्थाने असणारी ओळख. आज मात्र तमाम क्रिकेट रसिक मात्र क्रिकेट रसामध्ये न्हावून निघताना पाहायला मिळत आहेत याच सोनारी गावात माजी सरपंच चषकामध्ये. यावेळेला वेगळा फटका, रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न, परंतु रजत मुंडे नावाचं तुफान आलंय गोलंदाजी मधील आणि या तुफानाने पहा दोनही दिग्गज फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. तर सभेत मॅच धन्यवाद संजीवन सर. आपण आलात, या क्रीडा स्पर्धेची शोभा आपण जरूर वाढवली आणि खऱ्या अर्थाने मोबाईल शाप की वरदान याची पुन्हा एकदा या ठिकाणी जाणीव करून दिली. त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आणि आपल्यासारख्या अवलियाला आणि एका उच्च दर्जाच्या कलाकाराला आज या ठिकाणी ऐकण्याची संधी आम्हाला देखील मिळाली, त्याबद्दल आपलं या माजी सरपंच चषकाच्या माध्यमातून मनापासून आभार. धन्यवाद सर. तीन षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तर बॉलिंगसाठी मात्र दाखल होताना पाहायला मिळतील योगेश जांभळे, आणखीन एक अष्टपैलू खेळाडू आहेत सांभारलीचा. एक वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर या ठिकाणी राहिला होता, मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करू शकले नाही, परंतु 1 रन तर जरूर या ठिकाणी घेत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवर. जर आता मात्र थोडंसं झगडताना दिसतोय हा संघ रनांसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये रन आल्या, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये रजत मुंडेच्या वेगाचा बोलबाला राहिला आणि एकाच ओव्हरमध्ये केतन म्हात्रे आणि त्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर माघारी पाठवण्यात आलेला आहे या ठिकाणी जीत याला. योगेशचा या बॉलला बिरकावून देण्याचा प्रयत्न तर जरूर राहिला आहे. कॅच मात्र या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न जरूर असफल झाला, परंतु आपल्या संघासाठी प्रभावी कामगिरी करतोय. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक हा बॉलरचा कणा असतो. त्यांनी जर चांगली कामगिरी केली तर बॉलरचा कॉन्फिडन्स वाढत असतो. त्यांच्याकडून जर कामगिरी चांगली झाली नाही तर बॉलरचा कॉन्फिडन्स खाली देखील येताना पाहायला मिळत असतो. त्यामुळे फलंदाज गोलंदाज जरूर क्रिकेटचं केंद्र असतं, परंतु त्याचबरोबरीने क्षेत्ररक्षण हा देखील क्रिकेटमधील एक महत्त्वपूर्ण घटक असतो. तर जाऊयात मॅचकडे.
योगेश जांभळेच्या या बॉलला भिरकावून देण्याचा प्रयत्न, बॉल हवे जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणखीन एका विकेटचं पतन. चांभारली कशासाठी ओळखली जाते? बॉलिंगसाठी, वेगासाठी, आणि त्यांनी मात्र या ठिकाणी वाकळणच्या फलंदाजीवर सध्या तरी हल्ला चढवलाय. तर वाकळण म्हणतात तर आमचे समालोचक मित्र ओमकार शेटे देखील वाकळण गावालाच बिलॉंग करतात. तर जाव्यात मॅचच्या दिशेने सध्याच्या घडीला जर पाहिलं तर आघाडीच्या फळीला खिंडार पाडलाय गोलंदाजाने चांभारलीच्या. सुरुवातीला सावध चांगली सुरुवात होती, परंतु तदनंतर जर पाहिलं तर फलंदाजी थोडीशी कोलमडली आहे. त्यातून सावरतंय का वाकळण? कित्येकदा वाकळणने ते केले देखील. यावेळेला जर पाहिलं तर योगेश यांचा अचूक टप्प्यावरचा चेंडू पाहायला मिळतोय. अनुभव आहे योगेश जांभळे यांच्याकडे, आणि तोच अनुभव या ठिकाणी योगेश जांभळे दाखवत असताना चौथं षटक मार्गस्थ आहे. हा सामना जर पाहिला तर कधी चांभारलीच्या बाजूने जातोय तर कधी वाकळणच्या बाजूने. पहिली 2 ओव्हर वाकळणच्या होत्या, तदनंतर मात्र चांभारली मॅचमध्ये येते. यावेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न योगेश जांभळे. काय बॉलिंग करतायत, बॅट्समनला कम्प्लिटली रीड करतायत, तदनंतर बॉल टाकतायत, फलंदाजाचे मनसुबे ओळखतायत आणि तदनंतर बॉलिंग करतायत. पर्यायाने काय होतंय? योगेश जांभळे आतापर्यंत सरस झालेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा तेज मोठ्या फटक्यासाठी प्रवृत्त केलं. सीमारेषेच्या दिशेने हा बॉल मार्गस्थ होईल, आणि हो झालाय. आणि वाकळणने जी कोंडी झाली होती ती कोंडी फोडली आहे. जातोय चेंडू सीमारेषा पार, चौकार. हेही षटक शेवटच्या चेंडूवर जरूर चौकार आलाय, परंतु हेही षटक खूप चांगलं पाहायला मिळालं. केवळ 7 धावा आल्या आणि 1 विकेट देखील घेतला गेलेला आहे. रजत मुंडेच्या ओव्हरमध्ये देखील 3 विकेट आल्या, म्हणजे 4 ओव्हर समाप्ती झाली आहे. 32 धावा होताना पाहायला मिळत आहेत आणि 4 खेळाडू माघारी परतलेले आहेत. माझी विनंती असेल, खेळपट्टीच्या पाठीमागे, विकेट किपरच्या पाठीमागे काही प्रेक्षक मात्र आतमध्ये बसलेले आहेत. त्यांना विनंती आहे, आपण पडद्याच्या कृपया पाठीमागे जाऊन बसा. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. 4 ओव्हरची समाप्ती झाली आहे. एक जबरदस्त मुकाबला, 2 गावांमधील लढत पाहायला मिळते. एक कल्याण डोंबिवली परिसरातील असणारा वाकळण, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर खालापूर तालुक्यातील असणारा चांभारली यांच्यामधील लढत आपण पाहतोय. श्री सिद्धिविनायक चांभारली आणि अजय 74 वाकळण. अजय 74 हे नाव देखील जर पाहिलं तर अलीकडच्या कालावधीमध्ये खूप मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील पाहतो आपण, आणि तेच अजय 74 वाकळण हे नाव आज या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. यावेळेला बॉलिंगसाठी मात्र दाखल होताना पाहायला मिळतं अतुल जांभळे, आणि अतुल जांभळे यांचा पहिला बॉल जर पाहिला तर निर्धाव जाताना पाहायला मिळतोय. प्रदीप पाटील यांच्यासाठी टाकला गेलेला हा नक्कीच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अतुल पुन्हा एकदा बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. अनुभव आहे यांच्याकडे, आणि संघनायक देखील आहेत चांभारली संघाचे. या बॉलला मात्र पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. पिचिंग झाल्यानंतर बॉल थोडासा नक्कीच वळला देखील होता, परंतु अतिशय चतुर पद्धतीने नक्कीच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गेले, परंतु यष्टीरक्षकाकडून झालेली थोडीशी चूक. एक चूक मॅचमधून तुम्हाला कधी बाहेर नेऊ शकते. कित्येकदा असं होतं, स्ट्राईक चेंज होते, तदनंतर मोठमोठे प्रहार देखील येतात. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला महत्त्व आहे. कित्येक टीम आपण एकेका धावेने जिंकताही नाही पाहतो आणि हारतानाही देखील पाहतो. तर पाहूया, या 2 रनच्या जोरावर स्कोर पुढे जाईल आणि जाऊन पोहोचतोय तो मात्र 33 धावांवर, 34 धावांवर. माजी सरपंच चषक सोनारी टेनिस क्रिकेट जगतातील रायगडातील नामवंत स्पर्धा. यावेळेला शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता, परंतु पाहूयात या ठिकाणी धावाची संधी तर जरूर निर्माण झालेली आहे, परंतु आणि या स्पर्धेतील 3ऱ्या पंचांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात तिसऱ्या पंचांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेला आहे, आणि हा निर्णय आहे.
तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल. आणि हो, क्रिकेटला आपण जास्तीत जास्त सक्षम बनवण्यासाठी, तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी या गोष्टीकडे निघालो आहे आणि खऱ्या अर्थाने ही चांगली गोष्ट आहे. कारण वादविवाद क्रिकेटमध्ये होत असतात, ते टाळण्यासाठी क्रिकेटमध्ये आता टेक्नॉलॉजी आल्यात, त्या टेक्नॉलॉजीचा आपल्याला अधिकाधिक वापर करायचा आहे. आणि पहा, स्क्रीनवर आपल्याला एक निर्णय येईल तिसऱ्या पंचांचा, आणि हा खेळाडू धावबाद आहे की नाही आहे तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल आणि त्याच्या आधारावर हा निर्णय देखील घेण्यात येणार आहे. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. कुणी तुम्ही विचारही केला नसेल, मागील 5 वर्षापूर्वी टेनिस क्रिकेट होतं कुठे आणि आता आलं कुठे. कारण यूट्यूब आलं, वेगवेगळ्या वेबसाईट्स आल्या, यूट्यूबवर क्रिकेट आलं आणि पहा, आणि ते केवळ तुमच्या आमच्यापर्यंत नाही, सर्व प्रेक्षकांपर्यंत देखील आपण दाखवत आहोत. हा असणार आहे निर्णय आणि प्रेक्षकांपर्यंत देखील जाणारा आहे हा निर्णय. अधिकृतरित्या परंतु आमचे अंपायर्स कळवतील, तदनंतर आम्ही घोषित करणार आहोत. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. सुरेंद्र सरांचा बाद होणार आहे आणि सर्व प्रेक्षकांना देखील दाखवतोय. tenniscricket.inच्या टीमचं देखील आम्ही कौतुक करू, कारण ही पारदर्शकता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि हाच प्रयत्न आहे जय माता दी ग्रुपचा. माजी सरपंच चषकातील प्रत्येक आयोजकाचं हेच म्हणणं आहे, आम्हाला ही स्पर्धा पारदर्शकरित्या खेळवायची आहे. क्रिकेटमध्ये एक नवीन पायंडा आणायचा आहे, क्रिकेटमध्ये चांगल्या गोष्टी आणायच्यात, त्यासाठी केली गेली ही तळमळ आहे. जव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मात्र सुरुवातीला धावांचं मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने केल्या आणि आता धाव्यासाठी थोडासा पारखा झालाय वाकळण संघ, परंतु क्षमता आहे याही परिस्थितीतून त्यांची बाहेर येण्याची. राहुल मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्याचबरोबरीने अभिभोईत. यावेळेला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता, वेगवान पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट तर जोरात फिरवली, परंतु गोलंदाजाचं दिशेवरचं नियंत्रण जरूर हटलं होतं. स्वैर चेंडू घोषित केला जाईल आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 35 धावांवर. 3 चेंडू अजूनही या ठिकाणी जव्यात मॅचच्या दिशेने एक जबरदस्त सामना, जबरदस्त स्पर्धेमध्ये नेत्रांची पारणं फेडणारी स्पर्धा, रायगड जिल्ह्यातील नेत्रदीपक आणि शिस्तबद्ध स्पर्धा. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल तर जास्त उंचीवर गेलाय, खेळाडू आणि कॉल नव्हता, कोण बॉलवर येणार हे देखील स्पष्ट नव्हतं, परंतु पहा, एक धाव जर तुम्ही दिली तर ती तुम्हाला महागारी पडू शकते. आणि या ठिकाणी 2 धावा आल्यात, कॅचही सुटली आहे आणि 2 धावा देखील येताना पाहायला मिळत आहेत आणि स्कोर पुढे जाताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचतोय तो 37 धावांवर. आणि पहिल्या 2 ओव्हरनंतर रजत मुंडे, योगेश जांभळे आणि आता अतुल जांभळे यांच्याकडून खूप चांगली आणि प्रभावी कामगिरी राहिली आहे आपल्या बॉलिंगमध्ये, परंतु वाकळणकडे देखील क्षमता आहे. त्यांनी देखील टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठा डंका पिटला आहे, आपल्या वाकळण गावाला टेनिस क्रिकेटच्या नकाशावर खूप मोठ्या स्तरावर नेलं आहे. त्यांच्याकडे देखील कमी धावसंख्येत देखील मॅच रंगवण्याची क्षमता आहे. यावेळेला मात्र शॉट ऑफ गुडलेन स्पॉटवर पिचिंग, फलंदाजापासून थोडा दूरवर बॉल टाकला गेला होता. या बॉलला मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु पिचिंग झाल्यानंतर उसळी आणि वेग या दोन्हीही गोष्टी घेतल्या बॉलने आणि थेट कीपरच्या हातामध्ये जातोय. अतुल जांभळे संघनायकाचा हा बॉल निर्धाव जातोय. वाकळणच्या फलंदाजांविरुद्ध मी अगोदरच सांगितलं होतं, ही लढत वाकळणचे बॅट्समन आणि चांभारलीचे बॉलर यांच्यामध्ये आहे. चांभारलीची गोलंदाजी ही त्यांची बलस्थान आहे, परंतु वाकळणकडे देखील क्षमता आहे या नक्कीच मॅचमध्ये फाईट करण्याची. 5वं आणि शेवटचं षटक या डावातील आपण पाहतोय. हा क्रिकेटचा सोहळा, याची देही याची डोळा टिपतायत प्रेक्षक, कारण ही क्रीडा स्पर्धा पाहणं, काही प्रेक्षक मोजक्या स्पर्धा पाहायला मैदानात जात असतात आणि या स्पर्धेत देखील आपल्याला ते पाहायला मिळतात. दर्दी प्रेक्षक. चांभारली वर्सेस वाकळण यांच्यामधील मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. उद्या देखील जर पाहिलं तर नवजीवन मोळे खंडल आपण पाहू शकतो, निलेश इलेवन बंगारपाडाला पाहू शकतो, गावदेवी कळवे म्हणजे जीवित मात्रेला पाहू शकतो, उद्या गोट्याला पाहू शकतो, सुशांत मोकलला, देवान चिंचपाडा पाहायला मिळेल आपल्याला, आराध्या मुरबी, ओमकारला पाहायला मिळेल, अजनबी ओळे पाहायला मिळेल, वाशीगाव पाहायला मिळेल. या ठिकाणी पुन्हा एकदा हवेत जाईल हा बॉल, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलवर मात्र यायला तयार नाही आहेत आणि आणखी 2 धावा या ठिकाणी बहाल केल्या जात आहेत. एक धाव क्रिकेटमध्ये महत्त्वाचे आहे. तर पाहूया, धावबादचा प्रयत्न होईल आणि 3री धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद होतील फलंदाज. 2 धावा तर जरूर मिळतील. स्कोर झालेला आहे तो 39. विजयासाठी 40 धावांची आवश्यकता आहे वाकळण संघाच्या विरुद्ध चांभारली संघाला. माजी सरपंच चषक सोनारी.
तर ही आहे फलंदाजी आपण पाहू शकतो. वाकळण संघ ज्यावेळेला बॅटिंगला आले होते, केतन म्हात्रे 10 बॉल सामना केला, 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 15 धावा. ऋषी भोईर लवकर बाद झाले, 7 चेंडूंचा सामना केला, 7 धावा करून बाद झाले. अजित भोईर मात्र या ठिकाणी दुर्दैवी ठरले, एक वेगळा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पहिल्याच बॉलवर आऊट झाले. अवि भोईर म्हणजे केतन वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्येमध्ये जाऊ शकला नाही. दुसऱ्या बाजूला आपण बॉलिंगसाठी जाऊ शकतो. रजत मुंडे पहिलं षटक त्यावेळेला टाकलं होतं, 11 धावा आल्या होत्या, विकेट नव्हता. संदेश मुंडे आले, संदेशही महागडे ठरले होते, 12 धावा, विकेट नव्हता. परंतु रजत संघ ज्यावेळेला दुसऱ्या वेळेला आले त्यावेळेला मात्र त्याने एक वेगळं रौद्र रूप धारण केलं, 2च धावा दिल्या आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या आणि हाच कुठेतरी टर्निंग पॉईंट झाला. तदनंतर योगेश यांनी अनुभव पणाला लावला, 1 विकेट घेतली, 7 धावा खर्च केल्या. अतुल जांभळे यांना शेवटच्या षटकात विकेट जरूर मिळाली नाही, परंतु 7च धावा खर्च केल्या, त्यात काही झेलही सुटले. अशा तऱ्हेने 39 धावांवर थांबवलं गेलं. मात्र पहिल्या विकेटसाठी जर पाहिलं तर 14 चेंडूमध्ये 24 धावांची पार्टनरशिप झाली होती, परंतु तदनंतर एका मागोमाग एक फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले होते. 39 धावा झाल्यात, विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. विजयासाठी 40 धावांचं लक्ष्य. आपण पाहत आहोत माजी सरपंच चषक सोनारी, 3ऱ्या वर्षामध्ये नक्कीच पदार्पण करणारी ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 40 धावांचं लक्ष्य असताना चांभारलीचे 2 धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. योगेश जांभळे आणि रजत मुंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तुमच्या आमच्या सर्वांना वेड लावणारा क्रिकेटचा खेळ आपण पाहत आहोत सोनारी गावामध्ये. तर बऱ्याचशा आदरणीय महेश कडू साहेबांच्या माध्यमातून आणि दिनेश तांडेल यांच्या माध्यमातून श्री समर्थ साई समर्थ एंटरप्राइजेसच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळाल्या. गावातील तब्बल 100 तरुण आणि त्याचबरोबरीने 40 ते 50 ज्येष्ठ यांना मात्र रोजगार उपलब्ध होताना देखील पाहायला मिळाला. खूप मोठी उपलब्धी म्हणावी लागेल श्री साई समर्थ एंटरप्राइजेसच्या माध्यमातून. त्याचबरोबरीने स्वतः महेश कडू साहेब सरपंच असताना नारायण राणे साहेब यांच्या फंडामधून तब्बल 46 लाख रुपयाची पाणीपट्टी मात्र या ठिकाणी माफ करून घेण्यात आली होती. खूप मोठी उपलब्धी म्हणजे गावासाठी झोकून देणं. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर गावाची पाण्याची समस्या पुन्हा एकदा ज्यावेळेला निर्माण झाली 2018मध्ये त्यावेळेला देखील तब्बल 10 लाखाचा फंड उभा करण्यात आला होता त्यांच्या माध्यमातून. आणि ही गावाची सेवा अविरतपणे गावासाठी मात्र त्यांच्याकडून सुरू आहे आणि यापुढे देखील अशाच प्रकारे अखंड सुरू राहणार आहे. तर यावेळेला जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल अडवला जातोय, दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरा रन देखील या ठिकाणी होईल. आणि खऱ्या अर्थाने एक जनसेवेचं व्रत देखील घेताना पाहायला मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे, राजकारणी म्हणून ख्याती आहे, परंतु मित्रांचा मित्र ही त्यांची खरी ओळख आहे. ते उद्या रात्री आपल्याला या ठिकाणी जरूर कळेल ज्यावेळेला त्यांचा वाढदिवस असतो 12 वाजतात. आणि त्याच वेळेला जर पाहिलं खूप मोठ्या संख्येने मात्र त्यांचा मित्रपरिवार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतो. तर खेळाडूला काहीशी दुखापत कदाचित जरूर झाली आहे आणि त्याची या ठिकाणी चौकशी करायची आहे.
पहिलाच बॉल ज्यावेळेला मोतीराम भोईर गोलंदाजीसाठी आलेत. अनुभवी खेळाडू आहेत नक्कीच वाकळण टीमचे. ग्रामीण क्रिकेट जर पाहिलं तर आता ग्रामीण क्रिकेट ग्रामीण राहिले नाही, ग्रामीण क्रिकेट आता इंटरनॅशनल क्रिकेट झालेलं आहे. खऱ्या अर्थाने ग्रामीण क्रिकेटमधून आता खेळाडू पुढे पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडून खूप चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते आणि त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो ज्या वेळेला आणि ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून खूप चांगलं प्लॅटफॉर्म त्यांना या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबरीने या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकाच गावातून जास्तीत जास्त खेळाडू पुढे येताना पाहायला मिळतात आणि एकाच गावातील जास्तीत जास्त खेळाडूंना संधी देखील ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून मिळताना पाहायला मिळते. आणि त्यामधून जर पाहिलं तर पुढेच नवनवीन टॅलेंट तयार झालं आहे आणि आता जर पाहिलं तर खुल्या गटातील क्रिकेटला देखील या ग्रामीण क्रिकेटने आव्हान दिलं आहे आणि खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळते. त्याच ग्रामीण क्रिकेटची एक जबरदस्त स्पर्धा सोनारी गावामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील मोतीराम भोईर, तर बॅटिंगसाठी रजत मुंडे. यावेळेला कव्हरच्या झोनमध्ये हा बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर रजतचा होता. आपल्या क्षेत्रात सुखरूपणे पोहोचतायत परंतु पहा ओव्हरथ्रो होतोय. दुसरीही धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव पूर्ण केली जाईल. रजतची एक वेगळी बॅटिंग स्टाईल आहे आणि एका वेगळ्या धाटणीची फलंदाजी करतो. मेरिटवर क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो. उगच म्हणजे शक्यतो बॉलच्या मेरिटवर बॉलच्या रेषेत जाऊन बॉल पटकावणं टोलावणं नक्कीच त्याचं ते लक्ष असतं आणि ही त्याच्या फलंदाजीचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आहे. ज्यावेळेला तो बॉलिंगला येतो वेगावर स्वार होतो परंतु बॅटिंगला येतो त्यावेळेला थोडंसं कुठेतरी संयम देखील दाखवताना तो पाहायला मिळत असतो. यावेळेला जर पाहिलं तर अफलातून बॉल आपल्या अनुभवी गोलंदाजीच्या जोरावर सुंदर गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि अशा प्रकारचे बॉल टाकावे लागतील वाकळणला. आणि जर प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं असेल विकेटही काढाव्या लागतील ठराविक अंतराने. बॉल चांगले टाकावे लागतील कारण ही खेळपट्टी आहे. केवळ फलंदाजाला नाही तर गोलंदाजांनाही सहाय्य करते. कालपासून आपण हे पाहिलेलं आहे. मेडन ओव्हर्स देखील या स्पर्धेमध्ये टाकल्या गेलेल्या आहेत. काही बॉलरने 1 रनच्या ओव्हर टाकल्या, 2 रनच्या ओव्हर टाकलेल्या आहेत. म्हणजे बॉलरसाठी देखील या ठिकाणी बरंचसं काही आहे. परंतु हा बॉल खेळला जातोय समोरच्या दिशेने. एक जबरदस्त फटका येतोय रजत मुंडेच्या बॅटमधून. खणखणीत चौकार. तर चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. गॅपमध्ये बॉल नक्कीच टोलवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय रजतचा आणि 4 रनने तो स्कोर पुढे जाताना पाहायला मिळेल. 8 वर जातोय 40 धावांची आवश्यकता असताना. चांभारलीचा हा फलंदाज येतोय अफलातून. टायमिंग आणि ताकद यांचा मिलाप. रजत मुंडे ब्रँडेड फटका. जातोय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. दरवर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवा सितारा उदयाला येत असतो आणि कदाचित मला यावर्षी रजत मुंडे जवळपास त्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. कारण ज्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग केली तो मात्र अगदी तुटून पडला होता. फलंदाजांवर वेगावर स्वार झाला होता परंतु पहा काय टायमिंगच्या दिशेवर फटकेबाजी करतोय ज्यावेळेला तो बॅटिंगसाठी आलाय. आणि याही वेळेला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या झोनमध्ये हा खेळतोय. यावेळेला 1 रन घेतली जाईल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न परंतु माघारी पाठवलाय. आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा आतापर्यंत झालेल्या आहेत त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा रजत मुंडेच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी होताना पाहायला मिळते. मेरिटवर क्रिकेट खेळतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतोय. गॅपमध्ये चेंडू टोलावतोय आणि जशी संधी मिळते डायरेक्ट मैदानाच्या बाहेरही बॉल टोलावतोय. ही वैशिष्ट्य आहे या रजत मुंडेच्या बॅटिंगचं. 15 धावा तर जरूर झालेल्या आहेत. अजूनही 25 रन करायचे आहेत. येणारे बॉल असणार आहेत ते 24. या स्पर्धेचा घटक होण्याची संधी आम्हाला लगातार 3ऱ्या वर्षी या ठिकाणी मिळते. त्याबद्दल जरूर आभारी असणार आहोत आम्ही आदरणीय महेश कोडू साहेबांचं. कैलाश मात्रे आपलं देखील टॉससाठी यायचं आहे. करंजा आणि सार्थक 11 करंजा वर्सेस शौर्य 11 करावे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेचच या ठिकाणी यायचं आहे.
कारण एक वेगळी स्पर्धा या ठिकाणी समालोचन करायची संधी मिळते. क्रिकेटला एका वेगळ्या दुनियेमध्ये घेऊन जायचे प्रयत्न या स्पर्धेचा आयोजकांचा जरूर असतो. त्याचबरोबरने क्रिकेटला शिस्त पद्धतीची जोड देण्याचा प्रयत्न आयोजकांचा या स्पर्धेच्या माध्यमातून असतो. टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंना चांदीच्या ट्रॉफीचं स्वप्न देखील दाखवण्याचं आणि त्याची पूर्तता देखील करण्याचं स्वप्न आयोजकांचं असतो. यावेळेला जर पाहिलं रजत मुंडेच्या बॅटमधून फटका येतोय, मिड ऑनला हा नक्कीच बॉल अडवला जाईल. तोपर्यंत 1 रन मिळेल रजतला आणि स्कोर जाईल पुढे 16 धावांवर. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर आता केतन म्हात्रे आलेले आहेत. अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली चमक याने दाखवली आहे. ही लढतच मुळात रजत मुंडे आणि केतन म्हात्रे यांच्यामधील आहे. ज्यावेळेला केतन बॅटिंगसाठी आले होते त्यांनी 15 रन काढल्या होत्या आणि आतापर्यंत रजत मुंडे यांनी मात्र 16 रन काढलेले आहेत. टॉससाठी यायचं आहे करावे आणि करंजा. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेचच या. चांगला बॉल, बॅटची एज जरूर घेतली जाते आणि 1 रन मिळेल. योगेश जांभळेसाठी टाकला गेलेला हा बॉल होता. केतन यांच्या माध्यमातून आपल्या वेगाचा वापर करतात. पावसाळी क्रिकेटचा हंगाम देखील यावर्षी विशेष रूपात गाजवला होता याच केतन म्हात्रेने. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे. कस्टम अधिकारी, सीमा शुल्क दलाचे अधिकारी बालचंद्र कडू साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. याही वेळेला जर पाहिलं तर अतिशय संयमाने हा या बॉलला टोलावलाय कव्हरच्या झोनमध्ये. 1 रन तर जरूर मिळणार आहेत. स्कोर 1 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचतोय तो 18 धावांवर. नयन थळी या ठिकाणी येत आहेत कर्णधार करंजा संघाचे. तर विनंती असणार आहे करावे टीम अजिंक्य कॅप्टन टॉससाठी यायचं. आपल्या अपोजिट टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. योगेश जांभळे यांच्यासाठी केतन. यावेळेला समोरच्या दिशेने एक मोठा फटका खेळला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील आणि योगेश जांभळे यांच्या खेळीचा अंत या ठिकाणी होताना पाहायला मिळेल आणि बाद होऊन माघारी परतेल तर यश मिळते केतनला. तर यावेळेला समोरच्या दिशेने एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल काही काळ हवेत राहिला आणि लगेचच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले आणि विकेटची गरज होती. वाकड्यांना मॅचमध्ये यायचं असेल तर आता विकेट घ्याव्या लागतील. काही बॉल डॉट टाकावे लागतील. मोठ्या फटक्यापासून वंचित राहावं लागणार आहे आणि तेच प्रयत्न आता केतनकडून घेतले जात आहेत. नवीन बॅट्समन येत आहेत मयूर जांभळे. करावे टीम कर्णधार मी पुन्हा एकदा आपल्याला कॉल करतोय. लगेचच टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. आपल्या अपोजिट टीमचा कॅप्टन या ठिकाणी टॉससाठी आहे. यावेळेला केतनकडून आणखीन एक चांगला बॉल टाकला जातोय. हो केतन मी देखील मॅच विनर आहे. दुसऱ्या बाजूला रजत मुंडे जसा त्याच्यावर सर्वांच्या नजरा आहेत तशा केतनवर देखील आहेत. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये याही खेळाडूने खूप कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची दखल टेनिस क्रिकेटला घ्यायला लावली आहे. तो खेळाडू आहे केतन. या बॉलला मात्र खेळण्याचा प्रयत्न होतोय मिड विकेट झोन मध्ये आणि पाहूया दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जातोय. दुसरीही रन पूर्ण केली जाते आणि हे गोष्टी करावी लागणार आहेत. ज्या वेळेला मोठमोठे स्ट्रोक येत नाहीत त्यावेळेला तुम्हाला एकेरी दुहेरी धावा काढाव्या लागणार आहेत. धावफलक पुढे न्यावा लागणार आहे. दडपण मात्र झुगारून द्यावं लागणार आहे. तर या 2 रनने मात्र स्कोर पुढे जाताना पाहायला मिळेल. स्कोर जातोय तो 20 वर. 2 ओव्हरची समाप्ती होते. स्कोर झालाय तो 20. अजूनही 3 ओव्हर्स बाकी आहेत म्हणजे 18 बॉल बाकी आहेत आणि 20 रन करायचे आहेत. ही आहे ट्रॉफी चांदीची झळाळती जी आपण मोठ्या स्क्रीनवर पाहू शकता. यासाठी सुरू आहे हा सर्व आटापिटा. यासाठी मात्र प्रत्येक टीम तयारीनिशी आली आहे. वर्षभर जी कामगिरी केली आहे तिचं मोल आज मात्र या स्पर्धेमध्ये लागणार आहे. तब्बल 91,000 रुपये पारितोषिक रकमेची ही ट्रॉफी. ह्या ट्रॉफीचं केवळ मोल आहे 1400 ग्राम वजनाची शुद्ध चांदी आणि तिने बनवलं गेलेली ही ट्रॉफी या सोनारी गावामध्ये दिली जाणार आहे माजी सरपंच चषकाच्या माध्यमातून विजेत्याला. 20 धावांची आवश्यकता आहे. पाहूया एखादी चांगली ओव्हर मॅचमध्ये पुन्हा एकदा वाकड्यांना घेऊन येऊ शकते रजत. यावेळेला बिग बीट केला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉल टोलवण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना रजत मुंडेच्या बॅटमधून निघालेला फटका बोलतोय 4 4 4 4 4 धावा.
आणि या चौकाराच्या जोरावर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावांवर धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. करावे संघनायक या लवकर. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे करंजा वर्सेस करावे यांच्यातील मॅच पाहायला मिळेल. सीमा शुल्क दलाचे अधिकारी भालचंद्र कडू साहेबांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. कस्टम ऑफिसर भालचंद्र कडू साहेबांच्या शुभ हस्ते. यावेळेला मात्र बॉल काही काळ हवेत जातोय. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बराचसा लांबवरचा पल्ला गाठत येत आहेत, परंतु झेल सुटलाय. आणि पाहूया ओव्हरथ्रोच्या स्वरूपातील ही धाव मिळत आहेत का, तर हो ओव्हरथ्रोच्या स्वरूपातील देखील धावा मिळत आहेत. आणि दुसऱ्यांदा ओव्हरथ्रो होताना पाहायला मिळतोय. आणखी धावा या ठिकाणी येतील आणि तब्बल ज्या ठिकाणी कॅच आणि आणखीन एक धाव काढण्याचा प्रयत्न. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. कॅच सुटली. तिसरा पंच या ठिकाणी पुन्हा एकदा घोषित करण्यात आलेले आहेत. पहा एका बॉलवर काय काय होऊ शकतं डिसिजन सांगायचं आहे. कॅच सुटली, तदनंतर रनआउटचा प्रयत्न, ओव्हरथ्रो झाला, दुसऱ्यांदा ओव्हरथ्रो झाला, तिसऱ्यांदा देखील तोच प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नात एक या ठिकाणी धावबाद आहे की नाही तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. 3 रन तर घेतलेले आहेत. चौथ्या रनसाठी रनआउट आहे की नाही त्यासाठी या ठिकाणी दाद मागितली आहे तिसऱ्या पंचांची. सुरेंद्र सर या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत आणि जो काही निर्णय येईल तो मात्र दोन्ही संघांना बंधनकारक असेल. मॅच सुरू आहे माजी सरपंच चषक सोनारी या रायगडमधील दैदिप्यमान स्पर्धेची. आज दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील चौथा सामना. एका बाजूला वाकळण ठाणे परिसरातील, कल्याण डोंबिवली परिसरातील टीम, दुसऱ्या बाजूला खालापूर तालुक्यातील चांभारली यांच्यामधील. कालचा पहिला दिवस RP क्लब जसकार या टीमने गाजवला. अंतिम 3 टीममध्ये दाखल झाले. आज या क्रीडा स्पर्धेचं जर पाहिलं तर दुसरी रात्र, आजची रात्र कोणती टीम गाजवणार, कारण या अगोदरच करंजा, करावे आणि जासई या 3 टीम दाखल झाल्यात पुढच्या फेरीमध्ये. या मॅचमधून एक टीम पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार आहे आणि आजच्या रात्रीत कोणती टीम अधिराज्य गाजवते ते पाहायचं आहे. नॉट आउट असणार आहे या ठिकाणी निर्णय येतोय. अगोदरच मात्र पायाने कदाचित बेल्स पडली आहे आणि त्यामुळे नॉट आउट कळण्यात येतोय. ते पहा हे कशामुळे शक्य झालं. टेक्नॉलॉजीचा आपण वापर केला आणि ती मात्र सर्वांसमोर मात्र स्क्रीनवर देखील आपण दाखवतोय. आणि 4 रन ज्या ठिकाणी कॅच होऊ शकले असते त्या ठिकाणी 4 रन झालेले आहेत. चुकीचा या ठिकाणी फटका, झेल सुटला, तदनंतर ओव्हरथ्रो झाले आणि मात्र 4 रन या ठिकाणी मिळतात. स्कोर जाऊन पोहोचलेला आहे तो 28 वर. 12 रनची आवश्यकता आहे विजयासाठी चांभारली टीमला. रजत मुंडे आणि त्याच्याबरोबरने मयूर जांभळे आपल्या चांभारली गावासाठी वाकळणच्या विरुद्ध खेळतायत सोनारी गावात. रजत रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला बॉल काही वेळ जरूर हवेत होता, परंतु रजतच्या बॅटमधून निघालेला हा फटका तोडतोय सीमारेषेचे बंद. जातोय बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. रजत मुंडे सबकुच रजत. तर पाहू शकता तुम्ही या अगोदरचा रिप्ले. रजत यावेळेला हा आणखी एक मोठा फटका रजतच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने भिरकावून दिलाय हा बॉल. सीमा रेषा पार. षटकार रजत. ही मॅच म्हणजे सबकुच रजत पाहायला मिळालं. बॉलिंग मध्ये, बॅटिंग मध्ये रजतने आपल्या नावाचा डंका पिटला. का मॅच सुरू होण्याच्या अगोदर रजतचा सन्मान केला गेला होता, त्याच्या खेळाचा सन्मान केला गेला होता. गत वर्षी रायगडमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू हा पुरस्कार त्याला का मिळाला होता, त्याचं उत्तर रजतने या मॅच मध्ये दिलं. परंतु आता मात्र चांगला बॉल या ठिकाणी टाकला जातोय. व्हाईट बॉल स्वेर चेंडू घोषित केला जातोय आणि विजयाच्या उंबरठ्यावर दाखल होताना पाहायला मिळतोय तो मात्र या ठिकाणी संघ
सिद्धिविनायक चांभारली विजयाची मोहर लगावली जाते. रजत मुंडेच्या बॅटमधून आलेला हा फटका. वाकळण या जबरदस्त मोठ्या संघाच्या विरुद्ध केली गेलेली कामगिरी सिद्धिविनायक चांभारली संघाच्या माध्यमातून. रजत मुंडे याने मात्र या संपूर्ण मॅचवर आपल्या नावाचा डंका पिटला आणि या मॅचवर चांभारली हे नाव देखील लिहिलं गेलं होतं. माजी सरपंच महेश कडू चषक लागलाय गाजाईला. माजी सरपंच महेश कडू चषक लागलाय गाजाईला. माजी सरपंच महेश कडू चषक लागलाय गाजाईला. 4 ओव्हरच्या मॅच असतील यानंतरच्या लक्षात द्यायचं. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र जातोय. वेगावर स्वार झाला होता आणि फलंदाजी करत असताना गोलंदाजांवर हल्ले चढवत होता